आणि यानंतर बातमी आहे पाकिस्तानमधून। पाकिस्तानच्या लियारीत दहशतवाद्यांचा खात्मा करणारा धुरंधर गुप्तहेर तुम्ही सिनेमात पाहिलाच असेल। मात्र आता असेच काही धुरंधर कुठल्याही पुरावा मागे न ठेवता भारताच्या शत्रूंना ठेचून मारतायत। हा धुरंधर पॅटर्न नेमका काय आहे? टार्गेट किलिंगनं पाक मधल्या दहशतवाद्यांना कसा घाम फुटलाय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। धुरंधरकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा। धुरंधर ठरतोय दहशतवाद्यांचा गर्दनकाळ। टार्गेट किलिंगनं पाकिस्तानात खळबळ। पाकिस्तानात सध्या जे काही घडतंय ते धुरंधर चित्रपटातील कथानकापेक्षा कमी नाहीये। पाकिस्तानात राजाश्रय भोगणाऱ्या दहशतवाद्यांचा अज्ञातांकडून खात्मा करण्यात येतोय। पाकिस्तानात आठवड्याभरात बड्या दहशतवादी टॉप कमांडर्सची हत्या करण्यात आली आहे। मात्र या हत्येचा कुठलाही सुगावा ना दहशतवादी संघटनांना होता ना त्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानी सरकारला। त्यामुळे पाकिस्तानात सध्या सुरू असलेल्या धुरंधर पॅटर्ननं भारताविरोधी कारवाया करणाऱ्या या दहशतवाद्यांना चांगलीच धडकी भरली आहे। गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या भारतविरोधी दहशतवाद्यांचा संशयास्पदरित्या खात्मा झालाय। मे 2025 ला लाहोरमध्ये जीवघेण्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक अमीर हमजावर जीवघेणा हल्ला झाला होता आणि या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला। जून 2025 मध्ये जैशचा टॉप कमांडर मौलाना अब्दुल अजीज इसारचा संशयास्पद स्थितीत मृतदेहच आढळला। त्यानंतर 28 एप्रिलला लष्कर-ए-तोयबाचा खैबर पख्तूनख्वा येथील प्रमुख शेख युसुफ अफ्रिदी हा अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात ठार झाला। त्यानंतर आता 30 एप्रिलला बहावलपूरमध्ये एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर सलमान अझहर ठार झालाय। खरं तर धुरंधर स्टाईलनं काम फत्ते करणारे हे अज्ञात हल्लेखोर येतात, अचूक वेध घेतात आणि वाऱ्याच्या वेगानं गायबही होतात आणि याचा पाकिस्तानच्या लष्कराला आणि ISIला थांगपत्ताही लागत नाहीये। पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या हत्येचं वर्णन टार्गेट किलिंग असं केलंय। या टार्गेट किलिंग मध्ये ठार झालेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे टॉप कमांडर होते। त्यामुळे पाकिस्तानात बसून भारताच्या विरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्या हाफिज सईद आणि मसूद अझहर या दहशतवाद्यांच्या संघटनांचे धाबे दणाणलेत। पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या या धुरंधरला कोणाचं बळ आहे याची ही चर्चा आता मात्र सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।